दिनांक 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त घनसांगवी तालुक्यामध्ये सर्वत्र भगवे वातावरण दिसून येत असून कुठे फटाक्याची आतषबाजी तर ग्रामीण भागामध्ये रांगोळी आपल्या घरावर भगवे ध्वज उभे करून राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा करत आहेत। तसंच मंगू जळगाव इथं राम मंदिर सोहळ्यानिमित्त गावात रांगोळी काढून रामनामाच्या घोषणा देऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळेस अनेक रामभक्तांनी आपल्या प्रतिक्रिया याप्रमाणे दिल्या आहेत। अयोध्येमध्ये होत असलेल्या श्रीराम प्रभूच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावामध्ये भव्य असे सजावट झालेली आहे। प्रत्येक घरोघरी गुढी उभारलेली आहे। प्रत्येकाच्या दारासमोर सळा रांगोळी झालेल्या आहेत। गावामध्ये दिंडीचं नियोजन आहे। दिंडी संपल्यानंतर हरिकीर्तन होणार आहे। हरिकीर्तन झाल्यानंतर भव्य असा भंडाऱ्याचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे। संध्याकाळी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम केलेला असं भरपूर असं नियोजन गावाने केलेलं आहे। अयोध्यामध्ये भगवान श्रीराम 500 वर्षापासून संघर्ष चालू असलेला हा आज हिंदुत्वासाठी गौरवचा दिवस म्हणून आपण आज पूर्ण देशभरामध्ये साजरा करत आहोत। खऱ्या अर्थाने आज कारसेवक झाले पूर्ण जेवढे संघर्ष केलेला आहे राम मंदिरासाठी त्यांना आज खरी श्रद्धांजली आज आपण वाहत आहोत। आणि आज पूर्ण देशभर पूर्ण भगवमय वातावरण झालेलं आहे। 8 दिवसापासून गावातही आम्ही पूर्ण खांब्यावर ध्वज आसन, प्रतिमा आसन, बॅनर आसन पूर्ण आज आनंद उत्सव आम्ही आज साजरा करत आहोत। मंदिरामध्ये 1000 पंथी लावण्याचा संकल्प घेतलेला आहे। पूर्ण मंदिर दोन्ही साईडचे मंदिर असं गावातले सर्व स्थानिक ठिकाणी असं तिथं आम्ही पंथी लावून आनंद उत्सव आम्ही आज साजरा करणार आहे। मंदिरावर लाइटिंग पूर्ण वर्षापासून संघर्ष संपला असेल आम्हाला अभिमानाने सांगता येतं। आज आमचे प्रभू रामचंद्र वनवासातून आज परत आले। आज आमच्यासाठी आनंद क्षण आहे। वनवास तर त्यांचा होताच 14 वर्षापूर्वीचा अगोदर रामायणामध्ये पण खरा वनवास अगोदर मागच्या 500 वर्षापूर्वीचा होता। आज तो वनवास कुठेतरी संपला असं आम्हाला अभिमानाने म्हणता येतं। आमच्यासाठी आज असा एक आनंदाचा क्षण आहे की प्रभू रामचंद्र आज आमचे अयोध्या नगरीमध्ये त्यांचं भव्य दिव्य असं राम मंदिर उभारत आहे। त्या निमित्त आम्ही आमच्या गावामध्ये भव्य दिंडीचं आयोजन केलं आहे। तसंच सकाळी 9 ते 11 दिंडी आहे। रामनामाची दिंडी आहे। आणि नंतर 12 ते 1 भव्य असं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। अशा प्रकारे आम्ही गावात नियोजन केलेलं आहे। रस्त्याला पताका बांधले आहेत, झेंडे बांधले आहेत। जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही आमच्यापर्यंत भरपूर काही केलेलं आहे। काय म्हणता आज आपल्या इथं राम प्रतिष्ठापनेसाठी आपण गावातून बरेच सर्व नागरिक या उत्साहात साजरे होत आहेत। आणि गावामध्ये एक आनंदाची दिवाळी आज साजरी करण्यात आली आहे। सर्व गाव हे भगवमय झालेलं आहे आणि ह्या गावामध्ये आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। आणि या कार्यक्रमामध्ये सर्व गावकरी एकजुटीने या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे। गावामध्ये प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजित केला आहे व कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे। प्रतिनिधी संतोष तळपे, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना, NTV न्यूज मराठी।